नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. विधानसभेतील शिवसेनेच्या फुटीनंतर आता लोकसभेत देखील शिवसेनेला फुटीचं ग्रहण लागणार तर नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. अशातच शिवसेनेनं लोकसभेतील प्रतोद बदलल्यामुळे आता या चर्चांना उधाण आलेलं आहे. पाहूया. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 40 आमदारांनी सौता सुभा उभारून ठाकरे सरकार खाली खेचत राज्यात भाजपच्या साथीनं नव्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली आहे. पण आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेतील खासदारांमध्येही बंडाचं लोण पसरण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याला कारणीभूत ठरलंय खासदार राहुल शेवाळेंनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी शेवाळेंनी पत्रातून केली आहे. खरं तर शिवसेना एनडीएचा घटक पक्ष नसतानाही शेवाळेंनी ही मागणी केल्यामुळे शिवसेना खासदारांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे शिवसेना आणि भाजपतील राजकीय संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना शेवाळेंच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. एकीकडे शेवाळेंच्या पत्रावरून चर्चा सुरू असतानाच लोकसभा प्रतोद पदावरून भावना गवळींना अर्धचंद्र देत राजन विचारेंची नियुक्ती केली आहे. त्याला अलीकडच्या काळातील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या बंडखोर आमदारांवर कारवाई करू नये असं पत्र भावना गवळींनी उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं. विशेष म्हणजे भावना गवळी या ईडीच्या रडारवर आहेत. शिंदे साहेबांना अगोदर काढलं पदावरून, गटनेते पदावरून, आणि नंतर त्यांना भेटायला तुम्ही मिलिंद नार्वेकरांना पाठवलं. हा न्याय होऊ शकत नाही. आधी जखम करायची आणि नंतर त्याच्यावर मलम लावायचं असं ऍडवाइस करणारी जी लोक आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने शिवसेनेची हानी केलेली आहे. म्हणून आधी भावनाताईंना काढायचं त्या पदावरून, आणि भावनाताई तुमच्यापासून लांब जायला लागल्या किंवा आणि इतर खासदार जायला लागले, मग माणसं पाठवायची. याच्यापेक्षा वेळी सावध व्हा. दरम्यान शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटाला पाठिंबा देत शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केलाय. ते पत्रामध्ये पक्षाला कळवलेलं आहे आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्राला ही नाराजीचं कारण माहिती आहे आणि त्यामुळे अजून काही सांगण्यात अर्थ नाही. परंतु ते कट्टर बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे. सध्या लोकसभेत शिवसेनेचे 18 खासदार आहेत. एकनाथ शिंदे गटाच्या बंडानंतर शिवसेनेनं भाजपशी जुळवून घ्यावं असा सूर काही शिवसेना खासदारांनी पक्ष नेतृत्वासमोर आळवला होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदारही वेगळा मार्ग चोखाळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जाते. शिंदेंच्या बंडानंतर आता शिवसेनेनं लोकसभेतील प्रतोद बदलण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभेप्रमाणेच लोकसभेतही पक्षाला फुटीचं ग्रहण लागू नये म्हणून शिवसेना नेतृत्वाकडून ही पावलं टाकली जात आहेत. मात्र आता राष्ट्रपती पदाची निवडणूक तोंडावर असून शिवसेनेचे खासदार कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेनेतील फुटीनंतर आता काँग्रेसनं देखील पक्ष शिस्त मोडणाऱ्या आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिलेले आहेत. नुकतंच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचं उघड झालं होतं. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठी उगारणार कारवाईचा बडगा. क्रॉस वोटिंग करणाऱ्यांवर होणार कारवाई. मतफुटीनंतर आमदारांची झाडाझडती. शिवसेनेतील बंडानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं. एकीकडे शिवसेना आपल्या अस्तित्वाची लढाई लढतेय, तर दुसरीकडे आता काँग्रेसनेही आपल्या आमदारांची झाडाझडती घ्यायला सुरुवात केली आहे. राज्यात नुकतीच राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक पार पडली. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, तर विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंना भाजप उमेदवारानं धूळ चारली. या निवडणुकीत काँग्रेसच्या 7 आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलंय. पक्षादेश डावलून मतदान करणाऱ्या त्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आली आहे. हायकमांडकडे दखल घेतली गेलेली आहे. मला स्वतः आमच्या प्रभाऱ्यांनी पण या विषयावरचा फोन केलेला होता. त्यामुळे याचाच अर्थ हायकमांडनी याच्यामध्ये गंभीरता घेतलेली आहे. पण त्यांचं नेमकं इंटेन्शन काय हे त्याच्यामध्ये तपासलं जाईल, आणि इंटेन्शन त्यांचं चुकीचं नसेल तर कारवाई होण्याचं काही कारण नाही. विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार, तर भाई जगताप हे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार.
मात्र या निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंना पराभव पत्करावा लागला तर भाई जगताप मात्र निवडून आले। खरं तर या निवडणुकीत भाई जगताप यांना अपक्ष आमदारांच्या मदतीची आवश्यकता होती, तर चंद्रकांत हंडोरे निवडून येणं अपेक्षित होतं। मात्र काँग्रेसच्या 7 आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केलं आणि त्यामुळे काँग्रेस आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं आता काही लपून राहिलं नाही। ते काँग्रेसमध्ये आता कोणावर कारवाई करणार? थोडेफार लोक शिल्लक राहिले ते पक्षात राहिले पाहिजे ना। शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सुद्धा काँग्रेसचे काही आमदार उशिरा सभागृहामध्ये पोहोचले। दरम्यान विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सभागृहाचे दरवाजे बंद करण्यात आले। त्यामुळे काँग्रेसच्या या आमदारांना सभागृहामध्ये प्रवेश नाकारण्यातही आला होता। परिणामी विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात महाविकास आघाडीला केवळ 99 मतं नोंदवता आली होती। विश्वासदर्शक ठरावासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घडीला काँग्रेसचे आमदार इतके बेफिकीर कसे काय राहिले असा सुद्धा सवाल यावेळी व्यक्त करण्यात आला। या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठी आता कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, दिल्ली। पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारनं घेतलेल्या निर्णयांना शिंदे आणि फडणवीस सरकार लगाम लावलेला आहे। जिल्ह्याच्या पायाभूत विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या डीपीडीसी अर्थात जिल्हा नियोजन विकास निधीला शिंदे सरकारनं स्थगिती दिली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील विकास कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले। राज्यात सत्तांतर होताच ठाकरे सरकारनं घेतलेल्या आर्थिक निर्णयावर शिंदे सरकारनं चाप लावलाय। ठाकरे सरकारच्या काळात निधी वाटपादरम्यान शिवसेनेच्या आमदारांशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात आला होता। शिवसेनेतील फुटीमागे हे एक प्रमुख कारण असल्याचं आमदारांकडून सांगितलं जात होतं। आता शिंदे सरकार सत्तेत येताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या आर्थिक निर्णयांना स्थगिती देण्यात आलेली आहे। जिल्हा नियोजन समितीमार्फत देण्यात येणारा 13,340 कोटींचा निधी रोखण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय। कुठलंही सरकार आलं की आदल्या सरकारने 6 महिन्यात किंवा 3 महिन्यात घेतलेल्या निर्णयाचं पुनर्विलोकन केलं जातं। हे पुनर्विलोकन प्रत्येक गव्हर्नमेंट करतं। आमची सेना भाजपची युती होती, परंतु महाराष्ट्र विकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर 6 महिन्यातले सगळे निर्णय त्यांनी त्या ठिकाणी थोपवले। जिल्ह्याच्या विकासात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची भूमिका असते। जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरता वार्षिक योजना केली जाते। हा निधी राज्य सरकारकडून आयुक्त आणि जिल्हा अधिकाऱ्यांना दिला जातो। ठाकरे सरकारच्या काळात 36 जिल्ह्यांसाठी 13,340 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता। शिंदे सरकारनं जिल्हा विकास निधीला स्थगिती दिल्यानं सर्वच जिल्ह्यातील विकास कामांना खीळ बसण्याची भीती विरोधी पक्षांकडून व्यक्त केली जात आहे। 1,000 कोटी रुपयाचं नांदेडपासून बासरचा 100 किलोमीटरच्या मार्गाच्या कामाला सुद्धा आपण पाहतोय की सध्या जे एशियन डेव्हलपमेंट बँके फक्त राज्यात म्हणजे नांदेडचं एक उदाहरण झालं, जवळपास 13 ते 14 अशी कामं आहेत की सगळ्याच कामाला थांबवण्यास सांगण्याचे आदेश काल सांगण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला वाटतंय की हे जर झालं तर दुर्दैव राहील। नवीन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीनंतर राज्य सरकारकडून जिल्हा विकास निधीचं वाटप केलं जाणार आहे। शिंदे सरकारकडून या निधीचं वाटप करताना भाजप आणि शिंदे गटातील आमदारांना झुकतं माप मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र तोपर्यंत जिल्हा नियोजन निधीशिवाय जिल्ह्याच्या विकासाचा गाडा हाकताना विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे। महाराष्ट्रामध्ये शिंदेचं सरकार स्थापन होताच सरकार ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे। जिल्हा नियोजन विभागाचा 13,340 कोटीला स्थगिती देण्याचं काम केलं आहे। हा निधी महाविकास आघाडी सरकारकडून जाहीर करण्यात आला होता, परंतु जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये नवीन पालकमंत्र्यांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत हा निधी दिला जाणार नाही असं शिंदे सरकारने स्पष्ट केलं आहे। यामुळे महाराष्ट्रासह जिल्ह्यातील कामे कशी होतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राज्यातील सत्ता बदलानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता समीकरणं बदलण्याच्या मार्गावर आहेत। त्याची सुरुवात मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाणे महापालिकेपासून झालेली आहे। ठाणे महानगरपालिकेतील 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत शिंदे विरुद्ध ठाकरे असा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार आहे।
महानगरपालिकेत शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष। ठाणे पालघरमध्ये सेनेला खिंडार। शिंदे गटाच्या टार्गेटवर महापालिका। राज्यातल्या सत्तांतराचे पडसाद आता विविध महानगरपालिकांमध्ये सुद्धा उमटू लागलेले आहेत। याची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या ठाणे महानगरपालिकेपासून झालेली आहे। ठाणे महानगरपालिकेत शिवसेना नावालाही शिल्लक राहणार की नाही अशी शंका आता व्यक्त केली जात आहे। कारण ठाणे महानगरपालिकेतल्या 66 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। रविवारी रात्री या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। आम्ही पूर्वीपासून समर्थक नाही आहोत, परंतु शिवसेना पक्ष खऱ्या अर्थाने जो कुठेतरी त्याची पिछाट होत होती, तो शिवसेना पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जी एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, शिवसेनेचे जे मूळ तत्व आहे, जे हिंदुत्व, ते पुन्हा त्यांनी त्या जोमाने पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्या शिवसेनेबरोबर आम्ही आहोत की जी बाळासाहेबांनी शिवसेनाचा जन्म दिला होता हिंदुत्वासाठी, त्या शिवसेनाबरोबर आहोत। मी सर्वच जो शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा ज्वलंत हिंदुत्वाचा विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आनंदगे साहेबांची शिकवण, या तत्वामुळेच 2.5 वर्ष जे फारकत झाली होती, त्या मूळ विचारसरणीत पुन्हा शिवसेना आणण्यासाठी त्यांचा अजूनही आटोकाट प्रयत्न सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व शिवसेनेतच आहोत। ठाकरे सरकारच्या सत्तेत आपली विकास कामं होत नव्हती असा दावा शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या या नगरसेवकांनी केलेला आहे। ठाणा म्हणजे दिघे साहेबांनी घडवलेली ही सगळी शिकवण आहे आणि दिघे साहेबांचा एक शिष्य आज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतोय आणि विशेष म्हणजे आज हिंदुत्वाचा ज्वलंत विचार ते घेऊन पुढे चालतात, म्हणून आम्ही सर्वच शिंदे साहेबांबरोबर आहोत। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब महापौर यांनी जेव्हा दिव्यातून डम्पिंग हटवण्याचा प्रयत्न केला भंडावली येथे, त्यावेळी सगळ्यात पहिला जर कोणी विरोध केला असेल तर राष्ट्रवादीने केला। म्हणजे जर शिवसेनेला त्रास द्यायचा किंवा दिवेकरांना त्रास देण्याचा जर काम जर राष्ट्रवादी करत होती, शिवसेना कुठेतरी दिवेकरांना न्याय देण्याचा प्रयत्न करत होती आणि राष्ट्रवादी त्याला विरोध करत होती। मुंबईमध्ये मस्के साहेब आणि खासदार साहेबांबरोबर तिकडे आम्ही दौऱ्यावर गेलो होतो, तर लोक मध्ये शिवसैनिक होते, हातात म्हणजे गाड्या थांबून आम्हाला सांगत होते की संघटना मजबूत करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत। मुंबईचे शिवसैनिक, ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की पुढच्या महापालिकेच्या कुठल्याही नगरपालिका, विधानसभा, लोकसभा याच्यामध्ये काय होणार चित्र हे तुम्हाला सर्व दिसून येईल। ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे 67 नगरसेवक असून त्यापैकी 66 नगरसेवकांनी शिंदेंना पाठिंबा दिल्यामुळे शिवसेनेला जबर धक्का बसलाय। तसंच आता ठाणे महानगरपालिकेपाठोपाठ नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि पालघर जिल्ह्यातूनही शिंदे गटाला समर्थन मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातल्या 10 मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका तोंडावर असून राज्यातल्या सत्तांतराचे परिणाम या पालिका निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ठाणे महानगरपालिकेतल्या 67 शिवसेना नगरसेवकांपैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटाला समर्थन दिलंय। मात्र खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांनी मात्र शिवसेनेची साथ सोडलेली नाही। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये गणेश नाईक यांच्यामुळे भाजपचं प्राबल्य वाढलं असून एकनाथ शिंदेंना मानणाऱ्या नगरसेवकांची संख्या मोठी आहे। नवी मुंबईतल्या 41 पैकी 36 नगरसेवकांनी उघडपणे एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिलाय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे 54 नगरसेवक असून त्यापैकी अर्ध्याहून अधिक नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केलाय। भिवंडी महानगरपालिकेतल्या 12 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय। मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिवसेनेचे 22 नगरसेवक असून महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे। या महानगरपालिकेत आमदार प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांचं प्राबल्य असल्यानं 22 पैकी किमान 20 नगरसेवक हे शिंदे समर्थक असल्याचं बोललं जात आहे। अशीच काहीशी स्थिती पालघरमधली आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी एकदा युतीचा तर एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आणून आपली ताकद दाखवून दिली होती। त्यामुळे पालघर जिल्ह्यातूनही शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। महापालिका जी आहे ही खूप महत्त्वाची महापालिका आहे, मुंबईला लागून असलेली महापालिका आहे आणि भले तिचं बजेट मुंबई महापालिकेच्या 1/10 असेल, परंतु ठाणे महापालिकेत सत्ता असणं
म्हणजे ठाण्याचा बालेकिल्ला असणं हे ह्याच्यावर एक शिक्कामोर्तब होत असतं. त्याच्यामुळे ठाण्यावर जेव्हा अशी पकड लूज होते तेव्हा मग हा बालेकिल्ला नेमका कुणाचा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शिंदे गटाला लोकप्रतिनिधींचा वाढता पाठिंबा लक्षात घेता आता उद्धव ठाकरेंनी पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. शिवसेना भवनात पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावलाय, तर आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला भाजप सोबतच शिंदे गटाचा सुद्धा सामना करावा लागणार आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर आता त्यांनी पक्ष बांधणीवर भर दिलाय. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र सुरू झालंय. त्यामागचं कारण म्हणजे शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. एकीकडे शिंदे गटानं शिवसेनेची कोंडी केली आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं कंबर कसली आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची कसोटी लागणार आहे. राज्यामध्ये शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना महानगरपालिका निवडणुकांचे वेध लागलेत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनेची परीक्षा पाहणारी ठरणार आहे. गेल्या वेळी भाजपच्या हातून थोडक्यात सत्ता गेली होती, मात्र आता राज्यात सत्ता हाती घेतल्यानंतर भाजपनं मुंबई महानगरपालिकेवर लक्ष केंद्रित केलंय. आता येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची लढाई मुंबईकरांना सेवा सुविधा मिळवण्यासाठी, मुंबईकरांना त्यांचं हक्काचं मिळवण्यासाठी आणि 25 वर्ष ज्यांनी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराने पोखरली त्या सत्ताधारी शिवसेनेला एका अर्थाने तडीपार करण्यासाठीची आहे. भाजपनं निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. पोलखोल आंदोलन असो किंवा कोविड काळातला कथित भ्रष्टाचार, गेल्या 1.5 वर्षापासून भाजपनं शिवसेनेच्या विरोधात वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे. राज्यातील सत्तांतरामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची कसोटी लागणार आहे, कारण शिवसेनेतील काही आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागेल. शिवसेनेनं सुद्धा भाजपवर पलटवार करायला सुरुवात केली आहे. भाजपा विरुद्ध ठाकरे संघर्ष आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे आणि राज्यातल्या सत्तांतरानंतर भाजपाला वेध लागलेत मुंबई महानगरपालिका निवडणुकांचे. मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप हा संघर्ष अटळच आहे, कारण की गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची एक हाती सत्ता आहे आणि या सत्तेला सुरुंग लावण्याचं काम भाजपा करताना पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेच्या बंडखोरी आमदारांना उद्धव ठाकरेंनी वारंवार चर्चेसाठी बोलावून देखील न आलेल्या शिंदे गटाच्या आमदारांनी आता उद्धव ठाकरेंशी चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे. पण यासाठी आधी भाजपशी बोलण्याची अट घातल्यानं खरं तर शिंदे गटाला शिवसेनेमध्ये खरंच परतायचंय का, की त्यांनी घरवापसीची सर्व दारच बंद केली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. एकनाथ संभाजी शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं सरकार पाडत शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील दरी वाढतच चालली आहे. आधी वारंवार उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांना चर्चेसाठी खुलं निमंत्रण दिलं, मतभेद गैरसमज दूर करण्यासाठी समोर येण्याचं आवाहन केलं. पण बंडखोर आमदारांनी भाजपशी हातमिळवणी करत आधी सुरत, नंतर गुवाहाटी आणि शेवटी गोवा गाठलं. 30 जून रोजी अखेर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी शपथविधी घेत घर वापसीच्या सर्व शक्यतांना पूर्ण विराम दिला. पण आता शिंदे गटातील काही आमदार उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त करतायत. उद्धव ठाकरेंनी बोलावल्यास भेटायला येऊ, पण त्यासाठी उद्धव ठाकरेंना भाजपशीही बोलावं लागेल अशी वेगळीच अट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी घातली आहे.
हमारे हेड ऑफ द फैमिली कौन है? उद्धव साहब है, उनको हमें बुलाना पड़ेगा, उसके सिवाय कुछ नहीं होगा। और अगर बुलाते हैं तो भी उनको, जो मैंने अभी आपको एग्जाम्पल दिया, उस तरह बीजेपी से बात करनी पड़ेगी, उनके टॉप लीडर से, कि हम लोग अभी आशीर्वाद दे रहे हैं, तो ये हो गया ना, अभी सब हो गया। खरं तर शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड नाराज आहेत। त्यांनी त्यांची नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे। मतदानाच्या आधी देखील त्यांची मॉरॅलिटी टेस्ट, नैतिक जो काही टेस्ट घ्यायची होती आम्हाला, एकही पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून बघायची हिंमत केली नाही, ना माझ्या ना ह्यांच्या। सगळे डोळे चोरून खालती बघत होते, नाही तर दुसरीकडे बघत होते। माझा प्रश्न हाच असणार आहे की आज यांनी आमच्याकडून डोळे चोरलेले आहेत, दुसरीकडे बघितलेलं आहे। मतदारसंघात गेल्यानंतर मतदार जे असतील, शिवसैनिक जे असतील, त्यांना काय सांगणार, हा मोठा एक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहेच। की ज्या पद्धतीने सरकार अस्तित्वात जे आलेलं आहे, हे सरकार माझ्याबरोबर माननीय अमित शहानी जे ठरवलं होतं मातोश्रीमध्ये, तो शब्द जर का त्यांनी पाळला असता तर हे शानदारपणाने सरकार आलं असतं। माझ्याशी हे अशा पद्धतीने वागले, माझ्या पाठीत सुरा खुपसलं, मी पुन्हा सांगतो, तो मुंबईकरांच्या काळजात घोसू नका, हे माझं एक म्हणणं आहे। आणि जर मला दिलेला शब्द त्यांनी पाळला असता तर 5 वर्षात निदान 2.5 वर्ष तरी भाजपचा मुख्यमंत्री झाला असता। बंडखोर आमदारांच्या कृतीविरोधात सातत्यानं शिवसेनेतूनही संताप व्यक्त होतोय। वेगवेगळ्या आमदारांकडून बंडखोरीची वेगवेगळी कारणं सांगितली जात असल्यानं संजय राऊतांनी पुन्हा एकदा शिंदे गटावरती निशाणा साधलाय। नक्की त्यांनी पक्ष का सोडला, तो पक्ष म्हणजे बंडखोरी किंवा हा जो काय त्यांची जी काय त्यांनी पाऊल उचलले ते का उचलले, यासाठी त्यांनी एक स्वतःची कार्यशाळा घेतली पाहिजे। आजही ते आमचे आहेत, आजही एका नात्याने आम्ही बांधले गेलेलो आहोत, पण नक्की कारण ठरवा, गोंधळू नका। एका बाजूला शिवसेनेचे 40 आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि 15 आमदार एका बाजूला, असं चित्र सध्या शिवसेनेत निर्माण झालंय। आता काही खासदारांनीही भाजप सोबत जाण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे, त्यामुळे पक्ष नेतृत्वावर दबाव आल्याची चर्चा आहे। पण त्याच दरम्यान आता शिंदे गटानं भेटीसाठी भाजपचा स्पीड ब्रेकर लावल्यानं ठाकरे आणि शिंदे गटातील दरी वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।